मी आता या ॲक्सिडेंटचा विषय बोलतोय का, कारण आमच्या घरात आहे त्यामुळे हा रोड एक कधी चौपदरी होतोय, 4 पदरी होतोय, तो एक बघायला पाहिजे. आणि तर त्यांच्याकडे जाऊन ती डिलिव्हरी करायची आहे, कारण त्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. काका पण द्यायची हे 2 दे का काय चटणी एक देऊया बघायला पहिला. हितेश हे नाश्ता थालीपीठ. नमस्कार मंडळी, नमस्कार. वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं नवीन एका डेली ब्लॉग्समध्ये. तर आज आहे दुसरा दिवस डेली ब्लॉग्सचा. तर आता पुढे काय होते आजचा दिवस बघा. आजच्या दिवसामध्ये आपल्याला कोल्हापूर जायचं आहे. कोल्हापूर जाऊन परत दुकानाकडे जायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला एक हिच्याबरोबरचा तो कालचा जो राहिला होता चॅलेंज व्हिडिओ, तो आज करायला जमतो काय बघायचा. कारण काल जरा तशी तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे जास्त उड्या मारता येणार नव्हत्या, कारण ते उड्या मारायच्या होत्या त्याच्यामध्ये. आज काय रितेश, आज क्लास आणि काय क्लासवरती काय काय असणार आज काय माहिती. आज क्लासमध्ये काय शिकवणार असं काय ठरलेलं नसते. सर काय सांगतील त्याप्रमाणे. चांगलं आले हितेश थालीपीठ. आणि एक घेणार आहेस तू, त्याला एक पाहिजे आणखीन बघ थालीपीठ. हो माझं पण थालीपीठ आलेलं आहे. इकडे व्हिडिओ एडिट केलेला आहे, तो एडिटिंग चालू आहे, प्रोड्यूस करायला चालू आहे, त्यानंतर अपलोड करणार. चहा खूप महिन्यात मी चहा पितोय, दुधाचा चहा. नाही तर याच्या आधी मी कोरी चहा पित होतो. दूध आता शेजाऱ्यांच्याकडनं आणलं, आमच्या घरात कोण दूध नसते. आज वाटलं चहा प्यावं म्हणून, कोमाला वाटलं चहा प्यावं म्हणून जाऊन तिने दूध आणलं. मग कोणाला वाटला लाडू असला कोमली हो उकडे जाण्याचं पीठ. मंडळी आता वाजले सकाळचे 10 वाजलेत, 9:55 झाले आता. आणि आता आपण चाललोय कोल्हापूरला. कोल्हापुरात आपल्याला एका कस्टमरकडे जाऊन त्यांच्या वस्तूची डिलिव्हरी द्यायची आहे. कोल्हापुरातलं आमचं जुनं कस्टमर आहे आणि ते कोल्हापूरमध्ये सॉरी ते आहे कडगावमधलं कस्टमर आणि कोल्हापूरमध्ये जाऊन स्थायिक झालेलं आहे. तर त्यांच्याकडे जाऊन ती डिलिव्हरी करायची आहे, कारण त्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. काम आता झालेलं आहे पूर्ण. जाऊन ते पॉलिश करायचं आहे, तासकाम वगैरे करायचं आहे, त्यानंतर त्याच्यावरती होलमार्क वगैरे येणार आहे. या सगळ्या गोष्टी करून आपल्याला संध्याकाळ दुपारच्या आधी त्यांना वस्तू पोच करायची आहे. बघूया कसं कसं काय काय होते. आणखीन एक काम आहे कोल्हापूरमध्ये, काय तर गाडीत पेट्रोल घालायचं आहे, स्पीड पेट्रोल. कारण साधं जे आपलं E20 पेट्रोल घालून गाडीची अवस्था वाईट होते, बिकट होते अवस्था. ॲव्हरेजमध्ये फरक पडतोय. ॲव्हरेजमध्ये फरक जवळपास निम्म्यानं फरक पडायला लागला, निम्म्यापेक्षा कमी पण. आणि गाडीचं काम पण निघालं होतं. 55,000चा बांबू बसला आहे, त्यामुळे आत्ता साधं पेट्रोल घालून चलत नाही. बर मंडळी, दुपारचे 3:15 वाजलेले आहेत. कोल्हापूरमध्ये आहे आणि कोल्हापूरमधली जवळपास 80% कामं माझी झालेली आहेत. आता जाऊन पेट्रोल भरायचं आहे, स्पीड पेट्रोल करूया. त्यानंतर कस्टमरकडे जाऊन त्या वस्तू पोच करायच्या आहेत, वस्तू पोच करूया आणि त्यानंतर घराकडे जाऊया. फुल करायचं आहे. हां स्पीड पेट्रोल फुल. हां ओके. हे कितीला बसतंय? 121 रुपये 28 पैसे. बरं मंडळी, आता कोल्हापुरातली कामं सगळी आवरलेली आहेत, वस्तू पण रेडी झालेली आहे. कस्टमरकडे जाऊन ती पोच करायची आहे. वस्तू याच्यामध्ये आहे, तर ही वस्तू त्यांना जाऊन देऊन येऊया. तुम्ही लगेच बघायला लागलाय. गाडी लावली तिथं मी. बरं तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादांना पण सांगा. उद्या या म्हणाले ते. कधी आहे नेमकं, आज आहे की उद्या? आज आहे. तर परतीचा प्रवास सुरू आहे कोल्हापूर टू गारगोटी आणि हे असं दृश्य आहे. आणखी थोड्या वेळ दाखवतो पुढे गाड्यांचं ट्रॅफिक किती असेल. आता जरा ट्रॅफिक कमी आहे, मग ट्रॅफिक जास्त होतं म्हणून कॅमेरा ऑन केला मी. नाहीतर कॅमेरा मी एवढ्यात ऑन करणार नव्हतो.
प्रॉब्लेम कधी येतोय, संध्याकाळच्या प्रॉब्लेम येतोय, सकाळचे प्रॉब्लेम येतोय. जेव्हा आता ही टायमिंग आणि सकाळची टायमिंग साधारण 9-9:30 नंतरची टायमिंग जी आहे ना ती, त्यावेळी गर्दी भरपूर असते. त्यामुळे हा रोड एक कधी चौपदरी होतोय, 4 पदरी होतोय, तो एक बघायला पाहिजे. आणि ह्याच्यावरती पण बऱ्याच ठिकाणी रोड खराब झालेला आहे, खड्डे पडलेले आहेत. त्या ठिकाणी पण हा रोड पण कधीतरी कॉन्क्रीटचा व्हावा अशी इच्छा आहे माझी. पण बाकीचे रोड सगळे कॉन्क्रीटचे झालेत, हा कधी होते काय माहिती. गर्दी बघा कंटिन्यू आहे अशी, त्यापेक्षा पण जास्त असते. 4 व्हीलर जास्त असतात, 2 व्हीलर पण जास्त असतात. संध्याकाळच्या वेळी ओव्हरटेक करायला पण मिळत नाही. हा जो शेळीवाडीचा पॅच आहे, या शेळीवाडीच्या पॅचला इथं की नाही खड्डे भरपूर आहेत. इथं खड्डे आहेत. या रोडवरती पण ऍक्सिडेंट वाढले. आणि आज अमावास्या आहे. अमावास्या असल्यामुळे आज बाळूमामाला जी गर्दी असते ना, संपूर्ण राज्यभरात जी माणसं, राज्यभरात असं नव्हे तर कर्नाटकाला पण येतात माणसं, त्यामुळे गर्दी असते भरपूर. आणि ह्या ठिकाणी 4 पदरी हायवेची गरजच आहे या ठिकाणी. मी आता या ॲक्सिडेंटचा विषय बोलतोय का, कारण आमच्या घरात या ॲक्सिडेंटमुळे माझा जो मोठा भाऊ आहे, मोठा भाऊ आणि त्याचा मुलगा हे दोघेजण एक्सपायर झाले. त्याच्यामुळे जवळपास ह्या गोष्टीला आता 16 वर्ष होणार नोव्हेंबरमध्ये. आणि अचानक ॲक्सिडेंटमुळे माणसं गेली तर पाठीमागच्या माणसांचे काय हाल होतात, तर काय फरक पडतोय कुटुंबावरती, याची जाणीव आहे मला. 2010 मध्ये नोव्हेंबर 2010, 17/11/2010 इथे हा तो दिवस होता ज्यावेळी माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळी. आणि त्यानंतर माझ्याकडे जबाबदारी आली सगळी दुकानाची. त्यावेळी मी बालीचंच होतो, एवढा मॅच्युअर नव्हतो, मला माहिती आहे, घरातल्यांना पण माहिती होतं. आणि बाबांनी मला त्यावेळी ज्यावेळी ॲक्सिडेंट झाला त्यावेळी बाबांनी मला दीर्घ गोष्टी सांगितल्या होत्या की तू भूषण लहान असताना 1995 मधली जी गोष्ट सांगितली होती की मी तेव्हा 5वीत होतो आणि 5वीत असताना तू 10 किलोमीटर चालत आला होतास, दिवसाचा नाही रात्रीचा, संध्याकाळी 6:30 वाजता. संध्याकाळी 6:30 वाजता. आणि ज्यावेळी बाबांनी मला सांगितलं त्यावेळी मला त्या गोष्टीचा की नाही काय किंमत आहे का, त्या गोष्टीचा काय म्हणतात ना, जे किती वजनी असं म्हणतात गोष्ट होती ना, ती मला तेव्हा कळाली. की संध्याकाळी 6:30 नंतर मी ते 10 किलोमीटर अंतर चालायला सुरू केलं, कारण माझी जेव्हा बस चुकलेली होती. 95 मधली गोष्ट मी तुम्हाला लक्षात आलं असेल की साधारण कोकणातलं ते गाव होतं कुंभवडे गाव. आणि संध्याकाळची 6 वाजता काहीतरी बस होती, असं 4:30ची बस होती, ती चुकली. मला परीक्षा होती का तेव्हा चालू, आणि 4:30ची बस चुकली होती. आणि तेव्हा ह्याच्यासाठी ट्रान्सपोर्ट असं काय गावात असं काय एका दुसऱ्या व्यक्तीकडे मोटरसायकल असायच्या. आणि मी तेव्हा लहान असल्यामुळे मला काय माहिती नव्हतं, वडील आणि आई दुसरीकडे राहायला होते, ते काही कारणामुळे त्यांना यायला मिळत नव्हतं. आणि तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते, कॉन्टॅक्ट वगैरे नव्हते, टेलिफोन वगैरे नव्हते. त्यामुळे मला एकट्यालाच इथनं बाहेर पडावं लागलं होतं. तर बाबांनी मला तेव्हा ही गोष्ट सांगितली होती. आणि त्यावेळी तू जसं निर्भीडपणे ते अंतर पार केला होतास, तसंच तू ह्या व्यवसायामध्ये सुद्धा निर्भीडपणे अंतर पार करशील, तू तुझ्या पुढच्या गोष्टी अचीव करत जाशील, असं तिने मला सांगितलं त्यावेळी. आणि त्यामुळे मला की नाही आणखीन काय म्हणतात ना, असं अंगात जोश आला की हा मी करू शकतोय. तसं त्या गोष्टी सगळ्या आता आठवल्या मला त्या. आणि आता वडील माझ्याबरोबर नाही आहेत, वडील जाऊन आता जवळपास 3 वर्ष झालीत. आणि ही गोष्ट मला अशी मध्ये आठवतेच. आणखीन पण काही गोष्टी आहेत आठवतात. जर तुम्हाला माझ्या अशा आठवणींचा ब्लॉग ऐकायचा असेल, बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या व्हिडिओला किमान एक 50 लाईक येऊ देत आणि त्याबरोबर कमेंट पण येऊ देत. मग त्यानंतर पुढच्या आपण ज्या मेमरीज आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओज बनवूया. बरं मंडळी, मी आलोय कोल्हापुरातून, आता घरी आलेलो आहे. त्यानंतर इथे अभ्यास झालेला आहे आणि आम्ही आणि इथे जेवायला बसलेलो आहोत. इथे तुला काय आहे भाजी? काय? बरं, माझी आमलेट आहे आणि हे अळू आहे आणि हे काय डाळ आहे. डाळ नाही, काय आहे, चवळी आहे. चला जेवण करूया. बरं मंडळी, तर आजचा हा व्हिडिओ इथे एंड करतोय. आता एडिटिंग वगैरे चालू आहे दुसऱ्याचं. केलाय दादा, सकाळपासून केला तर व्हिडिओ. आता डेली ब्लॉगचा. काय केलं सकाळी? जे गेलो होतो कोल्हापूरला, वाजता सगळं असते. कोल्हापूरला गेला? गेलो कोल्हापूरला. आजचा हा व्हिडिओ इथे एंड करतोय, आजचा हा ब्लॉग इथे एंड करतोय.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास ब्लॉग आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिजनाची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा.